नमस्कार मित्रांनो, तुम्ही डी फार्मसी केली आहे आणि तुम्हाला महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल मध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक इन्स्टा पेजला फॉलो करा आणि आज आपण एक इम्पॉर्टंट गोष्ट पाहणार आहोत की महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल मध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणकोणती इम्पॉर्टंट डॉक्युमेंट लागतात, त्या सर्व डॉक्युमेंटची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. बरेच विद्यार्थी हे महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून फार्मसी करतात आणि त्यांचं रजिस्ट्रेशन हे प्रत्येक स्टेटमध्ये करायचं असतं. तसंच त्यासाठी आपल्या महाराष्ट्र स्टेट फार्मसीमध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर अशा विद्यार्थ्यांना आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याला एक प्रश्न पडतो की यासाठी सर कोणकोणती डॉक्युमेंट लागतात. तर त्या डॉक्युमेंटसाठी बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला फोन येतात की सर लिस्ट पाठवा. तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला पूर्ण क्लिअरिटी या व्हिडिओच्या माध्यमातून येईल. पूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट स्टेप बाय स्टेप जी काय लागणार आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहोत. तर चला आपण आता स्क्रीनवरती जाऊया. तर मित्रांनो, डी फार्मसी डॉक्युमेंट चेकलिस्ट complete guide for pharmacist registration with the Maharashtra Pharmacy Council, including essential requirement for out of state graduates. म्हणजे जे विद्यार्थी महाराष्ट्राच्या बाहेरून किंवा महाराष्ट्रातून फार्मसी करतात त्यासाठी रजिस्ट्रेशनसाठी महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल मध्ये काय काय रिक्रुटमेंट आहे त्याची जी काही डॉक्युमेंट लिस्ट आहे ती डॉक्युमेंट लिस्ट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर गेटिंग स्टार्टेड बिफोर युअर बिगिनिंग क्रिटिकल रिक्रुटमेंट, हा व्हिडिओ पाहण्यासाठी अगोदर आपण क्रिटिकल रिक्रुटमेंट काय आहे ती बघणार आहोत. तर ह्याच्यामध्ये पहिली रिक्रुटमेंट आहे नेम कन्सिस्टन्सी. युअर नेम मस्ट मॅच एक्झॅक्टली अक्रॉस ऑल डॉक्युमेंट. इवन मायनर स्पेलिंग डिफरन्स कॅन डिले युअर अप्लिकेशन. म्हणजे मित्रांनो, आपल्याला आपले जेवढे पण डॉक्युमेंट असतील ज्यामध्ये मार्कशीट पासून ते डिप्लोमा सर्टिफिकेट पर्यंत या सर्व डॉक्युमेंट मध्ये सर्वांचं नेम स्पेलिंग सगळ्यांचं एकच असलं पाहिजे आणि एकसारखं असलं पाहिजे. यामध्ये कुठेही स्पेलिंग मिस्टेक जरी असली तरी मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशनच्या सर्टिफिकेट मध्ये डिले होऊ शकतो. त्यामुळे या गोष्टी चेक करणं गरजेचं आहे. नंबर 1. नंबर 2, महाराष्ट्र ऍड्रेस मॅन्डेटरी. ऑल ऍड्रेस रिलेटेड डॉक्युमेंट मस्ट शो अ व्हॅलिड महाराष्ट्र ऍड्रेस. दिस इज अ नॉन निगोशिएशन फॉर रजिस्ट्रेशन. सगळ्यात इम्पॉर्टंटचा दुसरा जो टॉपिक आहे की महाराष्ट्राचा ऍड्रेस प्रूफ असणं आपल्याकडे गरजेचं आहे आणि ते व्हॅलिड प्रूफ असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे व्हॅलिड प्रूफ नसेल तर तुम्हाला महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल मध्ये रजिस्ट्रेशन करता येणार नाही. ही दुसरी गोष्ट आहे. तिसरी गोष्ट आहे ओरिजिनल डॉक्युमेंट रिक्वायर्ड. ब्रिंग ओरिजिनल फॉर व्हेरिफिकेशन. प्रोव्हिजनल सर्टिफिकेट्स आर नॉट एक्सेप्टेड. ओनली फायनल सर्टिफिकेट क्वालिफाईंग. तर यासाठी जे तुमचं डिग्री सर्टिफिकेट असेल, डिप्लोमा सर्टिफिकेट असेल, ते तुमचं ओरिजिनल असायला पाहिजे. प्रोव्हिजनल तुमचं ऍक्सेप्ट केलं जाणार नाही. बरेच विद्यार्थी काय करतात की घाई गडबडीमध्ये ओरिजिनल याच्या अगोदरच प्रोव्हिजनल काढून त्याच्यावरती रजिस्ट्रेशन करायला जातात. त्यामुळे तेही या गोष्टी या ठिकाणी तुमचं रिजेक्टेड होऊ शकतं किंवा तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन होण्यासाठी डिले होऊ शकतो. नंबर 2. नंबर 3 झालं हे. आता यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट की अकॅडमिक डॉक्युमेंट जे आहेत सर्टिफिकेट कुठली कुठली महत्वाची आहेत. अकॅडमिक डॉक्युमेंट, अकॅडमिक सर्टिफिकेट यू मस्ट सबमिट. कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करायचे आहेत. सबमिट करायचे मीन्स त्याच्या फोटो कॉपीज तुम्हाला त्या ठिकाणी द्यायच्या आहेत. ओरिजिनल डॉक्युमेंट तुमची फक्त त्या ठिकाणी व्हेरीफाय केली जातात. तर त्याच्यामध्ये नंबर 1 आहे डी फार्मा मार्कशीट. ओरिजिनल मार्कशीट फॉर बोथ फर्स्ट अँड सेकंड इयर फोटोकॉपीज must be attested if submitting duplicates. तुम्ही जर ओरिजिनल डॉक्युमेंट फर्स्ट इयरची आणि सेकंड इयरची असणं गरजेचं आहे डी फार्मसीची, पण जर का फोटोकॉपीज असतील तर त्या तुम्हाला
अटेस्टेड फोटोकॉपीज म्हणजे सेल्फ अटेस्टेड किंवा एखाद्या जे क्लास 1 अधिकारी असतात त्यांच्याकडून किंवा शाळेच्या प्रिन्सिपल कडून अटेस्टेड करणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये नंबर 1 आहे डिप्लोमा इन फर्स्ट इयर अँड सेकंड इयर मार्कशीट. दुसरं जे आहे ते फायनल डिप्लोमा सर्टिफिकेट. युअर ओरिजिनल फार्मा डिप्लोमा सर्टिफिकेट इज मॅन्डेटरी. प्रोव्हिजनल सर्टिफिकेट विल बी रिजेक्टेड आउटराईट. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की तुम्हाला त्या ठिकाणी ओरिजिनल जे आहे तुमचं डिप्लोमा सर्टिफिकेट ते त्या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचं आहे. प्रोव्हिजनल असेल तर तुमचं ते रिजेक्ट केलं जाईल, त्याला तुम्हाला डिले केला जाईल. त्यामुळे ही एक गोष्ट तुम्ही सेकंड गोष्ट तुम्ही इम्पॉर्टंट लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर प्रॅक्टिकल ट्रेनिंग सर्टिफिकेट कंप्लीट ER91 फॉर्म विल बी 5 सेक्शन duly filled आणि साइन्ड बाय ऑथोराइज पर्सनल्स. म्हणजे जो तुम्हाला ट्रेनिंग फॉर्म दिलेला असतो, तुम्ही ज्या इन्स्टिट्यूटमध्ये किंवा ज्या मेडिकलमध्ये तुम्ही ट्रेनिंग घेत असता त्या ठिकाणी तुम्हाला 2 फॉर्म दिले जातात. तर त्याच्यामध्ये 5 सेक्शन असतात. सेक्शन 1, सेक्शन 2, सेक्शन 3, सेक्शन 4 आणि सेक्शन 5. त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्स म्हणजे तुम्ही तुमच्या कॉलेजच्या डिटेल्स, तुम्ही ज्या मेडिकलमध्ये ट्रेनिंग घेतलंय त्याच्या डिटेल्स, त्याच्यामध्ये तुमचं त्या कॉलेजचा स्टाम्प, विद्यार्थ्याची सिग्नेचर, कॉलेजच्या प्रिन्सिपलची सिग्नेचर, स्टाम्प आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्या मेडिकलमध्ये काम करता त्या माणसाचं त्या फार्मासिस्टचं नेम, त्याचा त्या मेडिकलचा स्टाम्प आणि त्याची सिग्नेचर हे त्याच्यावरती पूर्ण प्रॉपर घेणं गरजेचं आहे. तो पूर्ण प्रॉपर फॉर्म भरून मग तो फॉर्मचं सर्टिफिकेट जे असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी 2 झेरॉक्स त्यांना सबमिट करायचे आहेत आणि ओरिजिनल तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे. आता चौथं कुठलं आहे ती कॉलेजचं डॉक्युमेंट जे आहे तर यामध्ये तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट, ट्रान्सफर सर्टिफिकेट फ्रॉम युअर इन्स्टिट्यूट कन्फर्मिंग कोर्स कम्प्लिटेशन. म्हणजे यामध्ये तुम्हाला तुमच्या कॉलेजमधून ज्या कॉलेजमध्ये तुम्ही फार्मसी झालेला आहात त्या कॉलेजचं तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट, ज्याला आपण शाळा सोडल्याचा दाखला म्हणतो, किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट जे विद्यार्थी मायग्रेटेड असतात, जे अदर स्टेट मधून येतात त्या विद्यार्थ्यांसाठी ट्रान्सफर सर्टिफिकेट मिळतं की जे करून त्या राज्यातून तुम्ही या राज्यामध्ये येताय त्यासाठी. आणि कन्फर्मिंग तुमचं कोर्स कम्प्लीट सर्टिफिकेट पण तुम्हाला त्या ठिकाणून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एक इम्पॉर्टंट काय आहे की ऍडिशनल क्वालिफिकेशन जर तुमचं असेल तर लाईक M.Pharm किंवा PhD शुड ऑल्सो इन्क्लुडेड डेमॉन्स्ट्रेट युअर एज्युकेशन प्रोग्रेसिव्ह. तर त्यामध्ये तेही तुम्हाला ऍड करायचं आहे. आता याच्यामध्ये काय की एज्युकेशनल फाउंडेशन डॉक्युमेंट्स म्हणजे जे तुमची 10वी आणि 12वीची जी डॉक्युमेंट आहेत तेही या ठिकाणी आपल्याला देणं कंपल्सरी आहे. त्यासाठी कुठले डॉक्युमेंट्स आहेत तर SSC सर्टिफिकेट, युअर 10th स्टँडर्ड सर्टिफिकेट सर्व्स ॲज अ प्रायमरी प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ. इन्शुअर इट क्लिअरली लिजिबल विथ नो डॅमेज. म्हणजे हे तुमचं जे मार्कशीट असेल ते 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट म्हणजे आपल्याकडे जर आपण SSC सर्टिफिकेट ज्याला म्हणतो त्याला आपल्याकडे आपण महाराष्ट्रामध्ये बोर्ड सर्टिफिकेट बोलतो. त्याच्यामध्ये आपली डेट ऑफ बर्थ मेन्शन केलेली असती आणि ती पूर्ण विजिबल असली पाहिजे, ती प्रॉपर आपल्याला दिसायला पाहिजे. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचे डॅमेज असतात मार्कशीट, त्यामुळे ते पूर्णपणे क्लिअर असणं गरजेचं आहे. जर तुमचं क्लिअर नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन होणार नाही. त्यामुळे त्याच्यावरती तुमच्या मार्कशीट वरती पाठीमागं प्रॉपर जी लाईन असती ती तिथं त्या ठिकाणी तुमच्या स्टाम्प मारून दिला जातो फार्मसी कौन्सिल कडून. तर त्याच्यानंतरचं जे आहे ते HSC 12th सर्टिफिकेट, हायर सेकंडरी सर्टिफिकेट एस्टॅब्लिश एज्युकेशनल इलिजिबिलिटी रिक्वायर्ड फॉर ऑल D.Pharm ग्रॅज्युएट्स रिगार्डलेस ऑफ स्टेट. म्हणजे तुम्ही कुठल्याही 12वीचं जे मार्कशीट आहे ते तुम्हाला जे स्टेट बोर्ड व्हॅलिड स्टेट बोर्ड आहेत त्याच्यात ते ऍक्सेप्ट केलं जाईल. तुमचं जे व्हॅलिड बोर्ड नाहीये ते बोर्डचं 12वीचं मार्कशीट तुमचं त्या ठिकाणी ऍक्सेप्ट केलं जाणार नाही. त्यामुळे याही गोष्टीची विद्यार्थ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करताना. तर नेक्स्ट, आणि यामध्ये तुम्हाला आयडेंटिटी अँड ऍड्रेस व्हेरिफिकेशन साठी 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत की एक आधार कार्ड. महाराष्ट्र ऍड्रेस इज मॅन्डेटरी.
तर त्या ज्या आधार कार्ड आहे त्याच्यामध्ये आपलं महाराष्ट्राचा म्हणजे महाराष्ट्राचा आधार कार्ड असणं गरजेचं आहे, त्याला महाराष्ट्रातला ऍड्रेस असणं गरजेचं आहे. त्याच्या अल्टरनेटिव्हली प्रोव्हाइड डोमासाईल सर्टिफिकेट, पासपोर्ट या रेशन कार्ड. तुम्ही याच्यामध्ये आधार कार्डला अल्टरनेटिव्ह पण तुम्हाला काही डॉक्युमेंट्स तुम्ही देऊ शकता, ज्यामध्ये आपलं डोमासाईल आहे, पासपोर्ट आहे किंवा रेशन कार्ड आहे, महाराष्ट्र ज्याच्यामध्ये ऍड्रेस मेन्शन केलेला असेल ते तुम्ही त्या ठिकाणी आयडेंटिटी प्रूफ साठी देऊ शकता. किंवा तुम्ही पॅन कार्ड और बर्थ सर्टिफिकेट, द सेकंड प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला दुसरे एक प्रूफ द्यायचं आहे. पहिलं एक प्रूफ दिलं त्याच्यासोबतच अल्टरनेटिव्ह दुसरं एक प्रूफ काय द्यायचं आहे, तर सेकंडरी प्रूफ ऑफ द डेट ऑफ बर्थ इन्शुअर द डेट ऑफ बर्थ match exactly with your SSC certificate to avoid complication. तुमचं पॅन कार्डची वरची जी डेट ऑफ बर्थ आहे ती तुमच्या 12वीच्या मार्कशीट वरती जी आहे तीच डेट ऑफ बर्थ तुमची या पॅन कार्ड वरती असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काही चेंजेस असतील तर त्या ठिकाणी तेही तुमचं रिजेक्ट केलं जाऊ शकतं. तर त्याच्यानंतर जे आहे ते लिगल अँड ऑफिशियली डॉक्युमेंट्स, म्हणजे आपल्याला 2 डॉक्युमेंट्स जे आहेत ते अदर स्टेटच्या मुलांना इम्पॉर्टंट असतात. त्याच्यामध्ये जे लिगल असतात त्याच्यामध्ये नंबर 1 आहे आयडेंटिटी स्लिप, मस्ट बी अटेस्टेड बाय द गॅझेटी ऑफिसर्स फ्रॉम महाराष्ट्र, इन्क्लूड रिसेंट फोटोग्राफ्स अँड ऑफिशियली सील. म्हणजे जे आपले अटेस्टेड गॅझेटी ऑफिसर असतात, म्हणजे जे आपण नोटरी करतो, त्यांच्याकडून आपल्याला ही आयडेंटिटी एक स्लिप आहे ती आपल्या पोर्टलवरती फार्मसी काउन्सिल पीसीआयच्या फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया ही जी वेबसाईट आहे ऑफिशियली वेबसाईट, त्या पोर्टलवरती ही आयडेंटिटी स्लिपचा फॉर्मॅट दिलेला आहे आपल्याला. आणि आम्हीही त्याची लिंक या युट्यूबच्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. त्या लिंक वरती जाऊन जरी तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला ती स्लिप तुम्हाला मिळू शकते. आयडेंटिटी स्लिप जी आहे ती फॉर्मॅट तुम्हाला मिळू शकतो. आणि दुसरं जे आहे ते अफिडेविट, त्याचाही फॉर्मॅट पूर्ण प्रॉपरली फॉर्मॅट जो आहे प्रॉपरली तोही फॉर्मॅटची तुम्हाला मी पीडीएफ या डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल, त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही कमेंट करू शकता माझ्या व्हिडिओला आणि तुमचा नंबर त्या ठिकाणी सेंड करू शकता किंवा मी तुम्हाला त्या ठिकाणी माझा नंबर शेअर करेल. आमच्या डिस्क्रिप्शन मध्ये नंबर तुम्हाला मिळेलच किंवा आमचा व्हॉट्सअप जो ग्रुप आहे ऑफिशियली फार्मसी विद्यार्थ्यांसाठी, त्या ग्रुपमधून तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करून तुम्हाला त्या ठिकाणी ती गोष्ट प्रोव्हाइड केली जाईल. त्यासाठी तुम्ही चिंता करायची गरज नाहीये. त्यासाठी तुम्हाला मी काही वकील आहेत आपल्याकडे जे प्रॉपर ते स्टॅम्प पेपरवरती बनवून देतात, त्याचाही कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला मी देऊ शकतो. त्यामुळे त्याची तुम्ही चिंता करायची गरज नाहीये. नेक्स्ट, द फॉर आउट ऑफ स्टेट स्टुडंट, म्हणजे जे बाहेरच्या राज्यातून येणारे स्टुडंट आहेत त्यांना ऍडिशनल रिक्वायरमेंट फॉर अदर स्टेट ग्रॅज्युएट, म्हणजे बाहेरच्या राज्यातून जे येणारे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी काही गोष्टी ऍडिशनल आहेत. त्याच्यामध्ये एक आहे की इलिजिबिलिटी लेटर, जे ऑब्टेन ऑफिशियली इलिजिबिलिटी लेटर फ्रॉम युअर होम स्टेट्स फार्मसी काउन्सिल, दिस कन्फर्म्स युअर क्वालिफिकेशन मीट महाराष्ट्र स्टँडर्ड्स अँड अथॉरिटीज इन स्टेट रजिस्ट्रेशन ट्रान्सफर, म्हणजे तुम्ही ज्या राज्यातून फार्मसी केलेलं आहे त्या फार्मसी काउन्सिलचं, म्हणजे समजा तुम्ही राजस्थान फार्मसी काउन्सिल मधून केलंय किंवा कर्नाटक काउन्सिल मधून केलंय किंवा तुम्ही एमपी काउन्सिल मधून केलंय, तर त्या एमपी काउन्सिलचं किंवा त्या कर्नाटक काउन्सिलचं एक इलिजिबिलिटी लेटर येतं. ते इलिजिबिलिटी लेटर त्यांच्या ऑफिशियली याच्यामधून तुम्हाला त्या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही अप्लिकेशन करून तिथून तुम्हाला ते आपल्याला घ्यायचं आहे इलिजिबिलिटी लेटर. आणि नेक्स्ट आहे पोलीस व्हेरिफिकेशन. हेही एक इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे की जे विद्यार्थी अदर स्टेट मधून येतात, कारण आज बऱ्याच स्कॅम होत आहेत, जे बरेच विद्यार्थी असेच फेक सर्टिफिकेट बनवत आहेत. त्यामुळे हे एक नवीन पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट आता प्रत्येक राज्यातून बाहेरच्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना ते कंपल्सरी केलेलं आहे. मस्ट कव्हर युअर एंटायर स्टडी पिरियड, म्हणजे ज्या वेळेस तुम्ही 2 वर्षाचा असेल किंवा 3 वर्षाचा जो पिरियड असेल त्या पिरियडचं बी इश्यूड बाय ऑफिशियल रँक पोलीस इन्स्पेक्टर, जे ऑफिशियली ऑफिसर रँक जे पोलीस इन्स्पेक्टर आहेत किंवा हायर इन्स्पेक्टर आहेत
त्यांच्याकडून ते सर्टिफिकेट इन्क्लूड युअर फोटोग्राफ्स अँड ऑफिशियली सील टू बी व्हॅलिड. तर त्यामध्ये तुमचा फोटोग्राफ असणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती तुमचा ऑफिशियली म्हणजे त्या ज्या डिपार्टमेंट मधून, ज्या तुम्ही पोलीस स्टेशन मधून, ज्या एसपी ऑफिस मधून तुम्ही ते सर्टिफिकेट बनवत आहात, त्या एसपी ऑफिसरची सिग्नेचर आणि त्याचं सील असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. तेच पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट या ठिकाणी व्हॅलिड ठरवलं जाईल. अदरवाईज तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन व्हॅलिड ठरवलं जाणार नाही. त्यासाठी तुम्हाला परत पुन्हा एकदा नोटिफिकेशन किंवा क्वेरी येऊ शकते आणि परत ती क्वेरी सबमिट करावी लागेल. त्यामध्ये तुमचा वेळ जाऊ शकतो. त्यामुळे ही एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. ही गोष्ट तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. तर डॉक्युमेंट तर आपण आता बघतोय की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची टाइमलाईन जी आहे ती काय आहे की गॅदर डॉक्युमेंट्स, कलेक्ट ऑल ओरिजिनल अँड प्रिपेअर अटेस्टेड कॉपीज. नंबर 1 ला काय आहे की तुम्ही सगळ्या ऑल ओव्हर जे डॉक्युमेंट आहेत, मी आता तुम्हाला लिस्ट सांगितलेली आहे, ती पूर्ण लिस्ट जी काही डॉक्युमेंटची आहे त्याची ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट आणि त्याच्या अटेस्टेड 2 फोटोकॉपीज बनवायचे आहेत आपल्याला आणि ते सोबत आपल्या ठेवायचे आहेत. 2 नंबरला काय आहे की नोटरायझेशन, म्हणजे मी आता तुम्हाला मागच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला समजवलेलं आहे की अफिडेविट अँड गेट रिक्वायर्ड अटेस्टेशन, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी एक अफिडेविट बनवायचं आहे आणि ते तुम्हाला नोटरी करून घ्यायचं आहे, अटेस्टेड करायचं आहे. नंबर 3, अप्लाय फॉर अँड रिसीव्ह पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट इफ अप्लिकेबल. जर तुम्ही बाहेरच्या राज्यातून असाल तर तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट हे तुम्हाला त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर चौथा काय आहे की फायनल रिव्ह्यू, डबल चेक ऑल डॉक्युमेंट्स फॉर अॅक्युरेसी. तुम्ही पुन्हा ते एकदा आपल्याला डॉक्युमेंट अॅक्युरेसीसाठी चेक करायचे आहेत. आणि 5वं जे आहे तर फिल विथ महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल सबमिट अप्लिकेशन, आणि यानंतर तुम्ही तुमचं अप्लिकेशन जे आहे ते या ठिकाणी सबमिट करायचं आहे. तर यामध्ये काही विद्यार्थी आहेत ते कॉमन मिस्टेक करतात. त्या कॉमन मिस्टेक काय काय आहेत त्या तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत, जेणेकरून तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते टायमिंग वरती होईल, तुमचं ते रिजेक्ट होणार नाही किंवा क्वेरीज मध्ये ते पडणार नाही. त्याच्यासाठी काय काळजी घ्यायची? नेम मिसमॅच, डिफरंट स्पेलिंग अक्रॉस द डॉक्युमेंट केजेस, इमिजिएट रिजेक्शन, व्हेरीफाय एव्हरीथिंग मॅच बिफोर सबमिशन. म्हणजे आपण सर्व जे डॉक्युमेंट आहेत त्या सर्व डॉक्युमेंटमध्ये आपलं एक सारखंच नाव आहे किंवा नाही हे आपल्याला चेक करायचं आहे आणि त्याच्यानंतरच तुम्ही ते डॉक्युमेंट सबमिट करायचं आहे. त्याच्यानंतर सेकंड मिसमॅच काय करतात की प्रोव्हिजनल सर्टिफिकेट जे आहे, ओनली फायनल डिप्लोमा सर्टिफिकेट आर ऍक्सेप्टेड, डोंट वेस्ट टाइम सबमिटिंग प्रोव्हिजनल डॉक्युमेंटेशन. म्हणजे जे काही विद्यार्थी घाई गडबडीमध्ये प्रोव्हिजनल सर्टिफिकेट त्या ठिकाणी अप्लाय करतात पण ते तुमचं रिजेक्ट होणारच आहे. त्यासाठी तुम्हाला ओरिजिनल डिप्लोमा सर्टिफिकेट आपल्याला त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे. त्याच्यानंतर इनकम्प्लीट ER91, ऑल 5 सेक्शन्स ऑफ प्रॅक्टिकल ट्रेनिंग सर्टिफिकेट मस्ट बी प्रॉपरली कम्प्लीट अँड साइन्ड. म्हणजे त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की त्यामध्ये 5 सेक्शन मध्ये काय आहेत की एक सेक्शन जो आहे, पहिला सेक्शन असतो तो कॉलेजचा, तुमचं नाव असतं, त्याच्यामध्ये तुमचं ऍड्रेस असतो आणि तुमचे पेरेंट्सच्या डिटेल्स असतात. त्याच्यानंतर तुमचं प्रिन्सिपलचा त्याच्यावरती कॉलेजचं नाव येतं, सील येतो. सेकंड सेक्शन मध्ये विद्यार्थ्याची माहिती असते. त्याच्यानंतर जो तुमचा ट्रेनिंग फार्मासिस्ट असतो त्याची माहिती असते, त्या ज्या मेडिकलमध्ये तुम्ही काम करता त्याची माहिती असते. थर्ड सेक्शन मध्ये तुमचं कॉलेज, सेकंड सेक्शन मध्येच तुमचं कॉलेज असतं आणि त्याच्यावरती विद्यार्थ्याची सही असते. थर्ड सेक्शन मध्ये तुम्हाला जिथं तुम्ही फार्मसिस्टचं रजिस्ट्रेशन किंवा फार्मसिस्टचं ट्रेनिंग घेताय त्या फार्मसीचा सील असतो, त्याच्या डिटेल्स असतात. फोर्थ सेक्शनला पण फार्मासिस्ट किंवा जे तुमचं ज्या ठिकाणी तुम्ही ट्रेनिंग घेताय त्या ठिकाणचा सील सिग्नेचर असतं, ज्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही ट्रेनिंग घेताय. आणि 5th नंबरला परत पुन्हा तुमच्या कॉलेजचा सील सिग्नेचर असतो. तर ह्या 5ही ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी प्रॉपर फिल केलेत किंवा नाही केलेत त्या गोष्टी बघणं आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळे ही एक चूक विद्यार्थी कॉमनली करतात, कारण त्यामध्ये कुठेतरी ही एक मिस्टेक राहते आणि आपला फॉर्म रिजेक्ट होतो. त्याच्यानंतर रॉंग ऍड्रेस स्टेट, आउट ऑफ स्टेट ऍड्रेस ऑन आधार डोमासाईल रिझल्ट इन अप्लिकेशन रिजेक्टेड. जर तुम्ही अदर स्टेट मधून असाल तर तुमचं जे आहे
ते तुम्ही ऍड्रेस प्रूफ जे आहे ते तुम्ही बाहेरच्या राज्याचं किंवा बाहेरच्या राज्याचं डोमासाईल तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही. महाराष्ट्राचंच तुम्हाला अप्लाय करणं गरजेचं आहे. त्यामुळे ही एक चौथी जी आहे ते कॉमन मिस्टेक आहे, ते प्रत्येक विद्यार्थी या रजिस्ट्रेशन मध्ये करत असतो. तेही आपल्याला या ठिकाणी आपण कंप्लीट केलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला मी आता शेवटचं सांगतोय की मी आप्पासाहेब मिसाळ ऍडव्हान्स अँड इंटरनॅशनल स्टडीज करिअर काउन्सिलर आपण गेल्या 10 वर्षापासून विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टीमध्ये रजिस्ट्रेशन, विद्यार्थ्याच्या ऍडमिशन पासून म्हणजे त्याचं डिप्लोमा इन फार्मसीच्या ऍडमिशन पासून तर त्या विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन, त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, सोबतच त्या विद्यार्थ्यांना मेडिकल टाकण्यापासून तो मेडिकल व्यवसाय कशा पद्धतीने वाढवायचा या सर्व माहिती आपण वेळोवेळी देत असतो. त्याच तुम्हाला आता नीड असिस्टंट तुम्हाला जर यासाठी गरज असेल तर तुम्ही सद्गुरू करिअर काउन्सिलिंग सेंटर प्रोव्हाइड्स कॉम्प्रिसिव्ह सपोर्ट फॉर ऍडमिशन, रजिस्ट्रेशन, करिअर गायडन्स थ्रू आउट युअर फार्मसी जर्नी. तुमच्या या फार्मसी जर्नीमध्ये या सर्व गोष्टी तुमच्या सोबत आम्ही मग करिअर काउन्सिलिंगच्या माध्यमातून करून देत आहोत. तर त्याच्यानंतर फायनल चेकलिस्ट, रिव्ह्यू ऑल 12 डॉक्युमेंट्स, व्हेरीफाय नेम्स अँड डेट ऑफ बर्थ कन्सिस्टन्सी, कन्फर्म महाराष्ट्र ऍड्रेस रिक्रुटमेंट अँड इन्शुअर ऑल असिस्टेशन्स आर कम्प्लीट फॉर बिफोर सबमिशन. तर तुम्ही ही जी काय तुमची जी काय ही आहे ती प्रोसेस पूर्ण आम्ही चेक करून ते तुमची सबमिट करत असतो. युअर फार्मसी रजिस्ट्रेशन इज द गेटवे टू द रिवार्डिंग हेल्थ केअर करिअर्स. तुमचं जे फार्मसी रजिस्ट्रेशन आहे ते गेटवे टू द रिवॉर्डिंग हेल्थ केअर करिअर्स आहे. त्याच्यामध्ये टेक टू द टाइम, प्रिपेअर युअर डॉक्युमेंट करेक्टली. त्यामध्ये तुम्ही टाइम घेऊन तुमचं जे डॉक्युमेंट आहे ती करेक्टली जे आहे ते प्रॉपर बनवायचे आहेत आणि युअर डिस्पॅचिंग रजिस्टर्ड फार्मासिस्ट महाराष्ट्रातून. आणि या पद्धतीनं तुम्ही कमिंग सून मध्ये तुम्ही महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन फार्मासिस्ट बनणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन, बेस्ट ऑफ लक फॉर. तर सर्व विद्यार्थ्यांना नवीन जर्नीच्या हार्दिक शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. असंच तुम्ही फार्मासिस्ट झाल्यानंतर जगात आपल्या पेशंटची सेवा करा, चांगलं त्यांची केअर घ्या, औषधाबद्दल त्यांना चांगली माहिती द्या, डोस बद्दल त्यांना चांगली माहिती द्या, त्यामध्ये अवेअरनेस क्रिएट करा. आज बऱ्याच मेडिसिनमुळं चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यामुळं आज समाजामध्ये लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात तुमची रेसिस्टन्स वाढत आहे. त्याचीही आपण ऍज ए फार्मासिस्ट म्हणून काळजी घेणं गरजेचं आहे. चुकीचा डोस जर एखाद्या पेशंटला ओव्हरआउट झाला तर त्याच्या आयुष्यामध्ये खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो. जरी डॉक्टरने एखाद्या चुकीच्या पद्धतीने प्रिस्क्रिप्शन लिहिलं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ऍक्शन घेऊन त्या संबंधित डॉक्टराशी बोलून तर त्या ठिकाणी त्या पेशंटची काळजी घेणं आपली गरजेची आहे. पेशंटची सेवा हीच फार्मासिस्ट म्हणून आपली सेवा आहे आणि ते आपण खूप प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे. तुम्हाला यामध्ये कुठेही काही अडचण आली तर आमच्या टीमशी तुम्ही संपर्क करू शकता. आणि आमच्या युट्यूब चॅनलला पुन्हा एकदा सांगतोय, सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही प्रत्येक विषयावरती बनवत असतो. त्यामुळे तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुमच्या 5 फार्मासिस्ट मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना आज महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांच्यासाठी. त्यानंतर तुम्हाला 5 वर्षानंतर जर 5 वर्षानंतर आपल्याला पीपीटी रजिस्ट्रेशन करायचं असतं त्यासाठीही आम्ही तुम्हाला हेल्प करू शकतो. शिवाय तुम्हाला जर स्वतःचा मेडिकलचा व्यवसाय करायचा आहे तर त्यामध्ये मेडिकलच्या जागेपासून त्याच्या रेंट अग्रीमेंट पासून ते आपलं मेडिकल मध्ये औषधं भरण्यापासून ते मेडिकल रन करण्यापर्यंतची जी काय मधली प्रोसेस आहे ती सर्व प्रोसेस आपण स्टेप बाय स्टेप आमच्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून तुम्हाला 100% समजावू शकतो. मला स्वतःला 17 वर्षाचा ह्या फार्मसी क्षेत्रातला अनुभव आहे. मी 2008चा फार्मसी पास आउट आहे. माझं 2009ला महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल मध्ये डिप्लोमा इन फार्मासिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि माझाही स्वतःचा मेडिकलचा व्यवसाय आहे. सोबतच मी आज विद्यार्थ्यांना या करिअर मार्गदर्शनासाठी मदत करत आहे. कारण जे विद्यार्थी आज आयुष्यामध्ये त्यांच्या स्टक आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी मी गेली 17 वर्षाचा जो काही एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स मी त्यांना आज माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी शेअर करत आहे आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. कारण माझ्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला टाइम वाचणार आहे आणि तो टाइम खूप महत्वाचा आहे. कारण मी माझ्या आयुष्यामध्ये या सर्व गोष्टी करण्यासाठी सुरुवातीला 4 ते 5 वर्ष खूप मेहनत करून
खूप मेहनत करून ह्या सगळ्या गोष्टींची मी अभ्यास केला, त्याच्यामध्ये मी स्ट्रगल केलं खूप, आणि त्याच्यानंतर मी या क्षेत्रामध्ये सक्सेस झालो. पण हा जो स्ट्रगल आहे, हा स्ट्रगल माझ्या बांधवांना येऊ नये म्हणून मी समाजामध्ये आज त्यांच्यासाठी काम करत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. पुन्हा एकदा काइंडली रिक्वेस्ट, तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक इन्स्टा पेजला फॉलो करा. जय हरी. रामकृष्ण हरी माऊली.